नमस्कार. आजच्या वेबिनारमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा आपला जादुई 18वा दिवस आणि या 18व्या दिवसामध्ये निलिमा मॅडम आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण वाचनाला सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करते. शेअर नाही करायचं ना? शेअर तुला होस्ट करावं लागेल मग. शेअर करू की नको? एक मिनिट नको करू, वाच. काल वाचलं तसं. पण मला कळत नाही मग मी ते ओपन केलं की. अच्छा, ओके. मग म्हणजे मी तुला होस्ट करते. दिसतंय ना? दिसतंय ना? हां. म्हणजे मी वाचताना दिसते का? किंवा ऐकू हो, येतंय का? नाही दिसते हो, तर? ऐकू येतंय. दिसायला काय नाही, पण ऐकू आलं पाहिजे. हं. ऐकू येतंय ना? हां, ठीक आहे. हं. माझा येतोय ना आवाज? 18 हां, माझा आवाज येतोय ना? हां, तुझा आवाज येतोय पण मला स्क्रीनवर काहीच दिसत नाहीये म्हणजे. मी दिसत नाही? नाही. म्हणजे मी तेच हे ओपन केलंय ना, मला तर त्यामुळे मग तू नाही. दिसतेय. ओके, मग ठीक आहे. मग काही हां, प्रॉब्लेम नाही. मी वाचते. हां. माझ्या याच्यावर रेकॉर्डिंग होते ना. हां. 18वां दिन जादुई कार्यसूची। संसार जादुई चीजों से भरा है जो हमारी बुद्धि के पैने होने का इंतजार कर रही है। इडेन फिलपॉट्स, उपन्यासकार और कवि। अगर आप इस बारे में सोचे तो दरअसल कृतज्ञता आपको आपकी सबसे अच्छी मित्र है। वह हमेशा आपके लिए मौजूद रहती है, हमेशा आपकी मदद करने के लिए उपलब्ध रहती है, आपको कभी नीचा नहीं दिखाती है, कभी निराश नहीं करती है, और आप इस पर जितने ज्यादा निर्भर होते हैं यह आपके लिए उतना ही अधिक करती है तथा आपके जीवन को उतना ही अधिक समृद्ध करती है। आज का जादुई अभ्यास आपको दिखाएगा कि आप कृतज्ञता पर और अधिक निर्भर कैसे रह सकते हैं ताकि यह आपके लिए कई अधिक जादुई चीजें कर सके। तर या ठिकाणी बघा, आपण एखादा आपला असं म्हणतो मित्र आपल्या आयुष्यातले ऑक्सिजन असतात. पण कधी-कधी काय असतं, की आपले जर त्यांच्याशी संबंध बिघडले, तर हे जे ऑक्सिजन असणारे सुद्धा आपल्यासाठी मिथेन सुद्धा होऊ शकतात. घातक सुद्धा ते सल्फर डायऑक्साईड सुद्धा होऊ शकतात, घातक होऊ शकतात. परंतु जर तुम्ही या कृतज्ञताला जर आपला फ्रेंड केलं, तर तो तुम्हाला कधीही दुःख देणार नाही. उलट त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काय मिळेल, तर समृद्धीच मिळेल असं इथे लेखिका सांगत आहेत. नेक्स्ट. जीवन में हर दिन आज जीवन में हर दिन छोटी छोटी समस्याएं अचानक सामने आ खड़ी होती है जिन्हें सुलझाने की जरूरत होती है। ऐसे में कई बार हम बौखला जाते हैं बशर्ते हमें स्थिति को सुलझाने का तरीका न मालूम हो। शायद आपकी समस्या यह है कि आपके पास उन सारी चीजों के लिए पर्याप्त समय नहीं है जो आपको करने की जरूरत है। साथ ही आप इस बात को लेकर परेशान रहते हैं कि एक दिन में सिर्फ 24 घंटे ही होते हैं। संभवतः आप काम के मारे बौखला रहे हैं और अधिक खाली समय चाहते हैं, लेकिन आप इसे पाने का कोई रास्ता नहीं देख पाते। हो सकता है कि आप घर पर रहकर बच्चों की देखभाल कर रहे हो और परेशान या थके हुए महसूस कर रहे हैं, लेकिन आपके पास फुर्सत के पल निकालने का कोई साधन न हो। हो सकता है कि आपके सामने कोई ऐसी समस्या हो जिसे सुलझाए जाने की जरूरत है, लेकिन आपको जरा भी अंदाजा नहीं है कि इसे सुलझाने के लिए किस ओर मुड़ा जाए। हो सकता है कि आपकी कोई चीज खो गई हो और आपने उसे खोजने की सबसे अच्छी कोशिश की हो, लेकिन किस्मत ने आपका साथ नहीं दिया। या हो सकता है कि आप किसी को खोजना चाहते हो, जैसे आदर्श पालतू पशु पशु आदर्श बेबी सिटर, बेहतरीन हेयर ड्रेसर या अद्भुत दंत चिकित्सक या डॉक्टर, और आपके सर्वश्रेष्ठ प्रयासों के बावजूद आप अपनी जरूरत के व्यक्ति को न खोज पाए हो सकता है कि आप असहज स्थिति में हो क्योंकि किसी व्यक्ति ने आपको कोई ऐसी चीज करने को कहा है जिसे आप नहीं करना चाहते, और आप नहीं जानते कि उसकी बात पर कैसे प्रतिक्रिया करें। या हो सकता है कि आपका किसी से कोई विवाद हो गया हो और सुलझने के बजाय परिस्थितियां बिगड़ती नजर आ रही है। तर इथे समस्याबद्दल लेखिका बोलत आहेत, की बऱ्याच वेळा काय असतं, की आपल्याला काही समस्या आहे हेच आपल्याला कळत नाही. तर इथे लेखिका आपल्याला सांगत आहे किंवा
आपले अनेक अनेक प्रॉब्लेम असतात आणि आपल्याला या समस्या दिवसेंदिवस काय होत जातात, वाढतच जातात. तर म्हणजे उदाहरणार्थ कधी आपल्याला दात दुखत असेल, तर आपल्याला बेस्ट डेंटल शोधायचा असेल किंवा आपल्याला समजा कलर करायचा असेल केसांना, तर आपण बेस्ट हेअर ड्रेसर शोधत असू. तर आणि कधी-कधी काय होतं, की आपल्याला या ज्या समस्या आहेत, तर त्या माहिती असतात आणि परंतु कधी-कधी काय होतं, की त्या समस्या माहिती नसल्यामुळे त्या अजून मोठं रूप असं धारण करत असतात. उदाहरणार्थ समजा मला बेस्ट डेंटिस्ट पाहिजे आणि तो माझ्या घराजवळच राहतोय. परंतु मला माहिती नाही, की माझ्या घराजवळ एवढा चांगला बेस्ट डेंटिस्ट आहे. तर का तर आपण कृतज्ञता न बाळगल्यामुळे अ, आपण बऱ्याच वेळा काहीतरी वाईट बोलून जातो डॉक्टरांबद्दल, की काय हे डॉक्टर लोक तर काय खूपच पैसे उकडतात आपल्याकडून वगैरे असं. तर अशा अशा या सर्व गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला अ, म्हणजे या निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात किंवा कधी-कधी काय होतं, की आपला एखाद्याशी वादविवाद होतो आणि वादविवाद झाल्यामुळे काय होतं, की परिस्थिती जी आहे ती म्हणजे आता समजा आपले 2 फ्रेंड आहेत आणि त्यांच्यावर एखाद्या गोष्टीवरून वाद झाला, तर वादविवाद झाल्यावर काय होतं, की आपलं डोकं गरम होतं आणि ज्यावेळेस हा मेंदू गरम झाला, की तो जसं ज्याप्रमाणे एखाद्या गाडीचं अ, काम करत नाही बघा. इंजिन गरम झालं, की तिला थोडा वेळ थांबावं लागतं. तसंच आपला मेंदू गरम झाल्यावर तो चुकीचे निर्णय घेत असतो आणि परिस्थिती चांगली होण्याच्या ऐवजी वाईटच होते. म्हणून ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण येईल, त्यावेळेस थोडा वेळ थांबा आणि एकदम शांतपणे बसायचं आणि आपल्या हात ठेवायचा. दीर्घ असे 2-3 श्वास घ्या. परिस्थितीचं अवलोकन करा. काय योग्य आहे, काय नाही आणि जर आपल्याला मार्गच दिसत नसेल, तर युनिव्हर्सला विनंती करा, "युनिव्हर्स प्लीज गाईड मी." काही-काही एंजल्सचं पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, की एंजल्स असतात आपल्या आजूबाजूला जे जन्मापासूनच आपल्यासाठी आपल्याला मदत करायला परमेश्वराने पाठवलेले असतात. उदाहरणार्थ समजा साईबाबा आहे, गजानन महाराज आहे आणि परदेशातले लोकांचे आर्कएंजल मायकेल, आर्कएंजल रफेल, आर्कएंजल गॅब्रिएल, आर्कएंजल एरियल असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एंजल आहेत. तर त्यांना सुद्धा तुम्ही मदतीला बोलवू शकतात. "प्लीज हेल्प मी आर्कएंजल मायकेल. प्लीज हेल्प मी अँड शो मी द गाईडन्स इन थिस सिच्युएशन." अशा प्रकारे आपण या एंजलला सुद्धा मदतीसाठी बोलवू शकतो, ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येत असेल त्यावेळेस. पुढे. एक मिनिट मी दरवाजा उघडून आले. यह जादुई कार्यसूची अभ्यास रोजमर्रा की किसी भी प्रकार की छूट-फूट समस्याओं में आपकी मदद करेगा। जब आप न जानते हो कि क्या करना है या जब आप बस यह चाहते हो कि आपके को लिए कोई चीज की जाए, ऐसे परिणामों को देखकर आप दंग रह जाएंगे। जब आप कृतज्ञता की जादुई शक्ति को आकर्षण के नियम के साथ मिला देते हैं, तो लोगों, परिस्थितियों और घटनाओं को आपकी इच्छा पूरी करने के लिए दोबारा व्यवस्थित होना होगा। आप यह नहीं जान पाएंगे कि यह कैसे होगा या यह आपको कैसे दिया जाएगा, लेकिन यह आपका काम है ही नहीं। आपका काम तो बस वर्तमान में अपनी इच्छा पूरी होने के लिए उससे कृतज्ञ होना है। जितने आप हो सकते हो जैसे यह सचमुच साकार हो चुकी हो और फिर जादू होने दे. तर या ठिकाणी लेखिका प्रत्येक वेळेस त्या सांगतात, की तुम्ही प्रत्येक परिस्थिती समोरच्या माणसाला तुम्ही बदलू शकत नाही. उदाहरणार्थ समजा आपल्या समोर आपले मिस्टर आहेत. तर त्यांचे ते लहानपणापासून त्यांच्यावर जे विचार आहेत त्यांना आपण बदलत नाही. म्हणून पहिले काय करायचं आपण आपल्याला बदलायचं. मग आपल्याला कसं बदलायचं? तर जी परिस्थिती आहे त्याला थँक यू म्हणायचं. थँक यू म्हणायचं आणि आपली जी इच्छा आहे ती युनिव्हर्सला सांगत राहायची. थँक यू युनिव्हर्स फॉर गिव्हिंग मी तुमची जी इच्छा असेल समजा आपल्याला एक मोठा 4 बीएचके फ्लॅट पाहिजे. थँक यू युनिव्हर्स फॉर गिव्हिंग मी 4 बीएचके फ्लॅट. अशा प्रकारे तुमची जी काही इच्छा असेल त्यानुसार आपण बोलायचं. नेक्स्ट. आज ही आपने. आज ही आज ही अपने सबसे महत्वपूर्ण काम की लिखित कार्य सूची तैयार करें, जिन्हें आप अपने लिए करना या सुलझाना चाहते हैं। सूची के सबसे ऊपर उसका शीर्षक लिखे, जादुई कार्य सूची। आप अपनी सूची में ऐसे काम लिख सकते हैं जिन्हें करने का समय नहीं है या जिन्हें आप नहीं करना चाहते। साथ ही आप अपनी वर्तमान समस्याएं भी लिख सकते हैं, जिनमें रोजमर्रा के सबसे छोटे काम से लेकर जीवन की अधिक बड़ी स्थितियां शामिल हो।
अपने जीवन के किसी क्षेत्र के बारे में सोचें जहां आपको अपने लिए कुछ सुलझाए जाने या कराने की जरूरत है। हां, तर आपल्याला जीवनात बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. या जादुई कार्यसूचीचा आज आता इथे सुरू झाला आपला आजचा चॅप्टर, की अशी सूची बनवायची. टू डू लिस्ट म्हणतात त्याला. ही टू डू लिस्ट तुम्ही तयार करायची, की मला काय-काय करायचंय. मग तुमच्या त्या 3 प्रकारे तुम्ही त्या टू डू लिस्ट करायच्या. एक म्हणजे शॉर्ट टर्म आणि एक लाँग टर्म आणि एक अशा त्या कधीही करू शकतात अशा. तर अशा लिस्ट आपण करायच्या. सुरुवातीला शॉर्ट टर्म घ्यायच्या, की समजा या आठवड्यामध्ये समजा मी असं म्हटलं या आठवड्यात मला हे एक पुस्तक वाचन करायचं आहे. हां, तर किंवा 4 चॅप्टर मी या पुस्तकाचे वाचन करेल. तर असे हे आपण छोटे-छोटे, छोटे-छोटे असं बेबी स्टेप्स म्हणतात त्याला. छोटे-छोटे बेबी स्टेप्स आपण घ्यायचे आणि त्यावर समजा उदाहरणार्थ आता मला एक कोर्स तयार करायचा आहे, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी. मग मी काय करणार, की एक चॅप्टर मी आधी अभ्यास करणार, की अ, मला वर्षभरात आधी-मधी मला हे घ्यायचं आहे. तर अर्ध वर्षच मी त्याचं प्लॅनिंग करणार आणि अर्ध्या वर्षात मी मुलांचं काय करणार, आता आपण आज 12वीच्या मुलीचं बघितलं, तिला 100 पैकी 100% तिला मार्क्स मिळाले. तर ती म्हणाली, की मी पत्रिका खूप सोडवल्या होत्या. तर तशाच प्रकारे मग मला मुलांना अर्धा वेळ काय कशाला द्यावा लागेल, प्रश्नपत्रिका सोडवायला. म्हणजेच मला 6 महिन्यात किंवा 4 ते 5 3-4 महिन्यामध्ये मला तो मुलांचा सिलेबस पूर्ण करावा लागेल. मग 30 चॅप्टर मला घ्यायचे. मग मी ते कसे घेणार? तर मग एका आठवड्याचं माझं काय प्लॅनिंग असेल, असे छोटे-छोटे कार्यसूची आपण बनवायची पुढे. जब आप अपनी सूची पूरी कर ले तो उनमें से तीन चीजें चुने और आज उन पर ध्यान केंद्रित करें। कल्पना करें कि एक एक करके हर चीज जादुई ढंग से आपके लिए की जा रही है। कल्पना करें कि सारे लोग, परिस्थितियां और घटनाएं आपकी खातिर यह करने के लिए पंक्तिबद्ध हो रही है और यह इसी समय हो रहा है। आपकी खातिर सारा काम हो जाता है, सब कुछ व्यवस्थित हो जाता है, सब कुछ सुलझ जाता है और आप इसके बदले में जबरदस्त धन्यवाद दे रहे हैं। अपनी तीन चीजों में से प्रत्येक के लिए कम से कम 1 मिनट दे और विश्वास करें कि यह हो चुका है तथा बदले में बहुत अधिक कृतज्ञता महसूस करें। आप किसी दूसरी समय अपनी सूची के बाकी काम पर इसी तरह अभ्यास कर सकते हैं, लेकिन अपने मन चाहे काम को जादुई कार्यसूची में लिखना बहुत शक्तिशाली होता है। हां, तर यामध्ये आपल्याला मनचाही सूची जी आहे, ती सुद्धा यामध्ये लिहायची. कालच मी तुम्हाला सांगितलं, की मला गाणी म्हणायला आवडतात. तर थोडा वेळ मी त्या गाणी म्हणण्यासाठी एक 10 मिनिट मी त्यासाठी देणार किंवा 15 मिनिट त्यासाठी देणार. तर त्यामुळे आणि काय करायचं, की हे सर्व आधीच आपण व्हिज्युअलायझेशन याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन, की बाकीचे सर्व लोक मला मदत करतायत. उदाहरणार्थ Zoom मीटिंगद्वारे मी मुलांना शिकवते किंवा मी शाळेत शिकवते प्रत्यक्ष. तर माझे विद्यार्थी सुद्धा रेडी आहे ते शिकायला. माझ्याकडे व्यवस्थित पुस्तकं, मला पुरेसा वेळ सुद्धा आहे. आणि मुलं सुद्धा तेवढं ते म्हणजे ते काय करतायत, की ते मी जे सांगते ते ग्रहण करतायत व्यवस्थित. तर अशा प्रकारे हे आधी आपण थोडंसं व्हिज्युअलायझेशन करायचं. म्हणजे या गोष्टी आहेत त्या टेक्निक आहेत या. तर या व्हिज्युअलायझेशन वगैरे या सर्व टेक्निक वापरून आपण आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळवू शकतो. याद रखें, आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित करता है और इसका अर्थ है कि जब आप समाधान के लिए कृतज्ञ होते हैं, जैसे वह आपके पास इसी वक्त हो, तो आप स्थिति को सुलझाने के लिए हर जरूरी चीज को जीवन में आकर्षित कर लेंगे। समस्याओं पर ध्यान केंद्रित करने से अधिक समस्याएं खींची चली जाती है आती है। आपको समाधान के लिए चुंबक होना है, न कि समस्या के लिए। आपके पास समाधान है और समस्या सुलझ चुकी है, इस बात के लिए कृतज्ञ होने से समाधान आकर्षित होता है। हां, तर इथे बघा मी कालच एक बघितलं असं वेबिनार, की त्यामध्ये त्यांनी सांगितलं, की प्रत्येक समस्या जी असते त्या समस्येला समाधान हे असतं. म्हणजे गौतम बुद्धांना एक माणूस आला होता विचारायला, तेव्हा गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं होतं, की प्रत्येक कुकू एफ-एमवर मी ते पुस्तक ऐकलं होतं. तर गौतम बुद्ध तर कलाकार एक राजाची गोष्ट होती ती. तर त्या राजाला त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता आणि तिला एक सुंदर अशी मूर्ती नाही म्हणजे काहीतरी गिफ्ट मूर्तिकार होता त्याने बघितलं, की तो खूप सजीव मूर्ती तयार करायचा. मग त्याला वाटलं आपल्या पत्नीला आपण वाढदिवसाला एक सुंदर अशी गिफ्ट मूर्ती द्यावी. मग तो राजा त्या राणीला बघायला जेव्हा जातो ना तो मूर्तिकाराला घेऊन, राणी खूप दुःखी असते. कारण राजा तिला वेळ देत नाही.
मग तो सगळ्या मूर्ती बनवतो, तो सगळ्या दुःखी मूर्ती असतात. आता दुःखी मूर्ती बघून राणी खुश होईल का? नाही. मग तो खूप पळून जातो त्याच्या घरी आणि त्याला त्या घरचे लोकसुद्धा खूप चिंतित झालेले असतात. पण त्याच वेळेस गौतम बुद्ध बाहेर येतात आणि ते सांगतात त्या भिक्षा घ्यायला आलेले असतात. ते सांगतात अशी कोणतीच समस्या नाही की जिला समाधान नाही. तर तोच नियम आपला इथे लागतो. मग तो जातो ते मूर्तिकार आणि राणीला विचारतो की तुम्हाला आनंद कोणत्या गोष्टीने होईल? मग ती सांगते, की राजा जेव्हा माझ्यासोबत असेल आणि माझी मुलं माझ्या मांडीवर खेळत असतील, त्यावेळेस मी आनंदी राहील आणि त्यावेळेस ती जेव्हा ती विचार करते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा जो भाव असतो आनंदी, तो मूर्तिकार टिपतो आणि तो तशी मूर्ती तयार करतो. तर असंच आहे, की आपण सुद्धा मग जेव्हा आनंदी राहण्याचे भाव जेव्हा आपण दाखवू निसर्गाला, तेव्हा ज्या समस्या आहेत त्या सुद्धा आपोआप आपल्या आयुष्यातून कमी होत जातील. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतोय. हम्म. हे नेहमी सांगते मी तसं बघा, व्हेअर एव्हर एनर्जी गोज अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. हम्म. यह जादुई अभ्यास कितना शक्तिशाली है यह बताने के लिए मैं आपको अपनी बेटी के जीवन का एक प्रसंग बताना चाहती हूँ, जिसमें उसके उसने अपने खोए हुए वॉलेट को अपनी ओर आकर्षित करने के लिए यह अभ्यास किया। एक रात बाहर रहने के बाद मेरी बेटी को अगली सुबह पता चला कि उसका वॉलेट उसके पास नहीं है। उसे जरा भी अंदाजा नहीं था कि यह कहाँ खो गया। उसे उसे तो यह भी पता नहीं था कि यह खोया है या नहीं। उसने उस रेस्तरां में वॉलेट खोजा जहाँ उसने डिनर किया था। वह टैक्सी कंपनी भी गई जिसकी टैक्सी में बैठकर वह पहुंची थी। उसने स्थानीय पुलिस स्टेशन और सड़कों पर खोजबीन की। उसने आसपास के दरवाजे खटखटाए, लेकिन किसी को भी अपना उसका वॉलेट नहीं मिला था। मेरी बेटी के वॉलेट में सामान्य कीमती चीजें थी, जैसे उसके बैंक और क्रेडिट कार्ड, ड्राइविंग लाइसेंस और नकदी। लेकिन इसके अलावा उसकी सबसे बड़ी चिंता यह थी कि उसके वॉलेट में उसका पता या संपर्क की कोई जानकारी नहीं थी, क्योंकि वह कुछ समय के लिए विदेश गई थी। उसके नाम पर कोई सार्वजनिक रूप से सूचीबद्ध फोन नंबर नहीं था और एक आम सरनेम होने के कारण कोई आशा नजर नहीं आ रही थी। लेकिन लगभग असंभव दिखने वाली बाधाओं के बावजूद उसने बैठकर अपनी आंखें मूंद ली और मन ही मन वॉलेट की तस्वीर देखने लगी। उसने चित्र देखा कि वह वॉलेट हाथों में थामे है, उसे खोल रही है, अपना सामान टटोल रही थी है और उसे जबरदस्त कृतज्ञता महसूस कर रही है कि उसके पास वॉलेट है तथा हर चीज दोबारा अपने हाथों में मिल गई है। पूरे दिन जब भी मेरी बेटी ने इस बारे में सोचा, उसने हर बार कल्पना की कि वॉलेट उसके हाथों में है और उसे बहुत अधिक प्रसन्नता तथा कृतज्ञता महसूस हुई कि उसका वॉलेट उसके पास लौट आया। उस रात उसके पास एक किसान का फोन आया जो 100 मील दूर रहता था। किसान ने बताया कि उसे उसका वॉलेट मिला है। यह कहानी की असाधारण बात यह है कि किसान को वॉलेट सड़क पर सुबह सुबह मिला था, वह भी मेरी बेटी के घर के ठीक बाहर। किसान ने तत्काल वॉलेट में संपर्क के लिए जानकारी टटोली, मालकिन का पता लगाने की कोशिश में कई फोन गनगनाए, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। हताश होकर उसने कोशिश छोड़ दी और वॉलेट लेकर खेत पर चला गया। लेकिन खेत में घूमते घूमते उसे वॉलेट बार बार आता रहा और उसने आखिरी बार इसकी मालकिन की खोज करने का निर्णय लिया। उसने उसे एक पर्ची पर एक व्यक्ति का नाम दिखा और उसके नाम को मेरी बेटी के सरनेम के साथ मिलाकर डायरेक्टरी में सर्च को फोन किया। उस नाम और सरनेम वाला एक ही नाम था। किसान ने उसी फोन नंबर को घुमाया और वह मेरी बेटी के पिता का फोन नंबर था। हम यह बात आज तक नहीं समझ पाए हैं कि उस किसान को वह नंबर कैसे मिला, क्योंकि वह अनलिस्टेड नंबर था। इस घटना के बाद हमने कई बार डायरेक्टरी असिस्टेंट्स को फोन करके पूछा है और हर बार यही प्रतिक्रिया मिली कि माफ करे, इस नाम से कोई नंबर नहीं है। 100 मील दूर से लगभग असंभव दिखने वाली घटनाओं की बेहद असाधारण श्रृंखला के जरिए मेरी बेटी का वॉलेट जस का तस लौट आया। उसने कृतज्ञ बनकर अपनी भूमिका निभाई कि उसे वॉलेट मिल गया है और जैसा हमेशा होता है, कृतज्ञता ने अपना जादू कर दिया तथा उसका वॉलेट उस तक पहुंचाने के लिए हर व्यक्ति, परिस्थिति और घटना को सक्रिय कर दिया। कृतज्ञता की जादुई शक्ति आपके इस्तेमाल के लिए भी उपलब्ध है
और हमेशा रही है। आपको तो बस इसे अपने लिए खोजना है और इसका इस्तेमाल करना सीखना है। ही गोष्ट म्हणजे आपल्याला एक चांगले योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारी ठरते, की तिचं 100 मीटर दूर असणाऱ्या त्या किसानाला तिचं वॉलेट मिळालं आणि खरंच असं हे मॅजिक आयुष्यामध्ये होत असतं. आणि आपण मॅजिकवर लहान लहान मुलं बघा, सिंड्रेलाची गोष्ट, मग त्यांना ते घोड्याला पंख असतात वगैरे, त्यांना सगळं खरं-खरं वाटतं. कारण त्यांच्या दृष्टीने ते खरंच असतं. तर जादू युनिव्हर्समध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की त्यावर आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. आपण स्वतःला फार हुशार समजतो, पण ॲक्चुअली हे युनिव्हर्स तर एवढा मोठा आहे, की आपली पृथ्वी हा एक छोटासा उपग्रह आहे यामध्ये. आणि असे कितीतरी हे आपला सूर्यमाला आहे. अशा अनेक सूर्यमाला या ब्रह्मांडामध्ये. या सर्वांचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे, ती शक्ती तिच्याकडे खूप अफाट नॉलेज असल्याशिवाय ती एवढ्या सगळ्याचं नियंत्रण करू शकत नाही. आपण आपल्या घरातलं एकच कुटुंबाचं नियंत्रण करता आपल्याला नाकी नऊ येतात. तर अशा प्रकारे ही तर जादू पण म्हणून आपण युनिव्हर्सला काय करायचं, सरेंडर करून टाकायचं आणि थँक यू, थँक यू म्हणायचं. ज्या गोष्टी आपल्याला आज मिळाल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याकडे नव्हत्या. मी तुम्हाला नेहमी सांगते, की जो कुछ मिला यही से मिला. क्या खोया था जो तूने अ, ज्या क्या क्या जो तूने क्या तेरा था जो तूने खो दिया, असं जे साईबाबांचं वचन आहे. तर ते या ठिकाणी बरोबर लागू होतं. तर आपण फक्त काय केलं पाहिजे, आपलं काम एकच आहे, ते म्हणजे कृतज्ञ राहणं. आता जादुई अभ्यास. हाँ, जादुई कार्यसूची। अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आपको क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। उन सबसे महत्वपूर्ण काम या समस्याओं को लिखित सूची बनाए जिन्हें आपको अब करने या सुलझाने की जरूरत हो। अपनी सूची का शीर्षक जादुई कार्यसूची लिख दे। अपनी सूची के 3 सबसे महत्वपूर्ण काम चुन ले और एक बार में एक-एक करके यह कल्पना करें कि हर काम आपके लिए चुन लिया गया है। हां, इथे हर थांबा काम जरा. पर 1 मिनिट खाली थांबा. इथे आपल्याला 3 कामं घ्यायची आपल्या मॅजिक लिस्टमध्ये. तर आणि प्रत्येक कामापैकी एक-एक काम घ्यायचं आणि हे काम झालेलं आहे. तर समजा मला कोर्स तयार करायचा आहे. तर कोर्स तयार करणं हे माझं एक काम आहे आणि मग त्यासाठी थँक यू मला त्याचं कंटेंट मिळालं आहे. मला ते कंटेंट देण्यासाठी माझे विद्यार्थी सुद्धा मिळालेले आहे. अशा प्रकारे आपण थँक यू म्हणायचं. मग नंतर दुसरं काम घ्यायचं. तिसरं काम घ्यायचं असे करायचं. हां, पुढे, हर पुढे. काम पर कम से कम 1 मिनट का समय दें। यकीन करें कि यह पूरा हो गया है और बदले में हार्दिक कृतज्ञता महसूस करें। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहें। हां, तर इथे या ठिकाणी प्रत्येक आपण जादुई शब्द धन्यवाद, धन्यवाद म्हणायचं. मॅजिक रॉक मी सांगितलंय. आता मॅजिक रॉक तुला माहिती आहे का मॅजिक रॉक कसा हे घ्यायचं? तर आपण हम्म, बाजूला जातो आणि तो मॅजिक रॉक घ्यायचा. बा ज्या ठिकाणी आपल्याला बाहेर गेल्यानंतर समोर ज्या दगडावर आपली नजर पडेल, आपल्या हातात मावणारा असेल असा रॉक घ्यायचा आणि त्याला दररोज रात्री आपल्या आयुष्यात आज ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या सांगायचं आणि त्याला थँक यू म्हणायचं आणि झोपून जायचं. आता हा मॅजिक रॉक हातात घेतल्यानंतर काय माहितीये का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षमाशील जी आहे ती पृथ्वी आहे. तर जेव्हा तो रॉक हातात घेतो, तो म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे. म्हणजे आपण पृथ्वीशी जोडले जातो, ग्राउंडेड होतो आणि आपण ज्यावेळेस पॉझिटिव्ह बोलतो ना, तर जेव्हा झोपत असतो ना, तेव्हा त्याला म्हणजे एक ड्राउझी स्टेट असते. म्हणजे धड आपल्याला झोप पण आलेली नसते आणि धड जागे पण नसतो. या ड्राउझी स्टेटमध्ये आपल्या मेंदूचे 2 भाग असतात. एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. तर जे ॲक्चुअली कॉन्शियस माइंड फक्त 20%च काम करतं आपलं आयुष्य घडवत असतं आणि 80% जो भाग आहे तो सबकॉन्शियस माइंडचा असतो. तर या ड्राउझी स्टेटमध्ये सबकॉन्शियस माइंड जे आहे ते जास्त पॉवरफुल असतं आणि त्यावेळेस जेव्हा आपण या पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याला आपण सांगत असतो, त्या रॉकच्या सहाय्याने, तर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट होत असतं आणि त्यामुळे मग सबकॉन्शियस माइंड हे युनिव्हर्सशी जोडलेलं असतं. त्यामुळे ते युनिव्हर्सला सांगतं, की आता समजा आज
हां, आजची गोष्ट मी सांगते. समजा आज रात्री मी काय सांगणार, की तो मॅजिक रॉक घेतल्यानंतर आज काय झालं माहिती का, मी इलेक्शन ऑफिसला गेले. तर तिथे मी अर्ज लिहिला. म्हटलं मी आता अशी-अशी जाते बाहेर. तर तो म्हणाला, "ठीक आहे." मग त्याने ना मला ₹555 दिले. म्हणे, "मॅडम तुम्ही जातायत ना, तर प्रत्येक ठिकाणी माझ्या माझ्या नावाचे पैसे तुम्ही टाका. तर हां, प्रत्येक ठिकाणी टाका." म्हणजे एक ठीक आहे, की ते पैसे त्याचेच होते आणि मी ते देवाच्याच ठिकाणी टाकणार आहे. पण ठीक आहे, आज मला पैसे मिळाले ना. एक मी एक एक म्हणजे फुल मूनचं एक मॅजिकचं हे केलं होतं. त्याच्यातून ते काही मिळाले नाही पैसे, पण काही का होईना मी असं म्हटलं, की वाह! आज माझ्याकडे पैसे आले. घरी आल्यावर पण मिस्टरांना सांगितलं, "आज मला ना पैसे मिळाले." ते म्हणाले, "ठीक आहे, ते पैसे आपण नाही ठेवायचे. आपण जाऊ ना तेव्हा तिकडे ते देवाच्या ठिकाणी ते देऊन टाकायचे." म्हटलं, "नाही, मी काही ठेवणार नाहीये, ते देणार आहे." पण म्हणजे ठीक आहे, आले ना पैसे. तर अशा प्रकारे ज्या गोष्टी म्हणजे मला मला जो आनंद मिळाला म्हणजे युनिव्हर्सला एक संकेत मिळतो, की हिला पैसे मिळाल्यावर हिला आनंद होतो. तर अशा प्रकारे म्हणजे आज मॅजिक रॉकला मी ते सांगणार, की मला थँक यू फॉर गिव्हिंग मी मनी. त्यानंतर माझे भरपूर पैसे गेले. तो भाग सोडून द्या. पण ठीक आहे, ते पैसे गेले तरी मला वस्तू पण मिळाल्या ना त्याऐवजी. तर आणि म्हणजे त्या एंजलचा एक अनुभव मी सांगू इच्छिते. सांग. माझं मेडिकल फाईल गाडीतच राहून गेलं होतं. अरे बापरे! म्हणजे हां, मी शिवडीला बसले आणि हां. मेडिकल फाईल माझं राहून गेलं आणि मी उतरून गेले आणि शाळेपर्यंत पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं, की माझं फाईल राहिलंय. आणि जसं तू म्हणाले, की एंजलला आपण हे केल्यानंतर जसं मी महाराजांना, गजानन महाराजांना खूप आळवलं, की काहीही करून मला फाईल मिळू दे. कारण माझे हं, सगळे मेडिकल रिपोर्ट्स त्यामध्ये होते आणि ते पुन्हा काढणं म्हणजे फार जिकिरीचं होतं. आणि कसं नाही काय मी बेलापूर गाडीमध्ये बसली. मी तिकीट काढलं आणि बेलापूर गाडी होती ती पुढची, ज्या गाडीमध्ये राहिलं. म्हणून मी मागच्या बेलापूर गाडीमध्ये गेले आणि कसं आणि काय मला काहीच माहिती नाही. म्हणजे मी आमचे क्लर्क आहेत सोपान सर, त्यांना फोन लावला, की "सर माझं ना असं-असं राहिलंय." आणि म्हणजे देवाची कृपा अशी, की ते म्हणाले, "मॅडम तुम्ही घाबरू नका. मी नेरळ स्टेशनला उभा आहे. अ, हं. नेरळ नेहरू तिथे उभा आहे आणि ती गाडी माझ्या समोर येतेच आहे. मला दिसतेच गाडी." अरे बापरे! हां, हां, म्हणजे ती गाडी येण्याची घाई त्यांची म्हणजे धावत त्यांनी ती गाडी पकडली आणि हां, नंतर त्यांनी मला सांगितलं, की ती गाडी पकडताना मला एका माणसाने हात दिला. नाहीतर ती हां. ती गाडी माझी चुकली असती. आणि मग अच्छा. पुढच्या स्टेशनवर उतरून ते चालत लेडीजपर्यंत गेले, तर माझं फाईल तिथेच सीटवर होतं. हां, मग त्यांनी ते ते कलेक्ट केलं आणि मला फोन केला. हां, म्हणजे मग किती संबंध आहे ना हे सगळं, हो, की मी हो, हो. त्यांना फोन करावा, ते तिथे असावे, कोणीतरी हात द्यावा, ते चढावे, उतरावे आणि गाडी पकडावी, त्याने फाईल कलेक्ट करावं, मला फोन करावा. म्हणजे असा अनुभव आला, की आपला विश्वास बसतोच या गोष्टींवर. हां, नाही आहेच आहे. हे आहे. लोकं म्हणजे एवढे सगळं जे परिस्थिती जी म्हणजे लोकांना जे अनुभव आले ना, लोक सांगतात ना, तर अक्षरशः म्हणजे खूप अ, अशा अशक्य ही म्हणजे स्वामींचं बघा स्वामींचं पण अशक्य ही अशक्य ही शक्य शक्य करतील. करतील स्वामी. जिथे स्वामी स्वामी. पाय तिथे न्यून काय. केलं स्वामी. स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. तर स्वतःचं प्रारब्ध हे स्वामी समर्थ स्वतः घडवतात. मला तर हे अनुभव खूप वेळा आलेले आहेत आयुष्यामध्ये. हो. स्वामी समर्थ अगदी असे पाठीशी आपल्या असतात आणि ते नेहमीच ते आपल्याला खरंच सांगतात. त्यांचं जे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी तुझ्या आहे." याचा पाठीशी आहे. आपल्याला बिलकुल क्षणाक्षणाला अनुभव येत असतो. तर फक्त हे जे एंजल यांच्यामध्ये हे आपले देव आहेत आणि त्यांचे देव म्हणजे हे आता आपली मीटिंग 10 मिनिटं आहे. तर ओके. खूप छान आपलं वाचन झालेलं आहे आणि याचं तर कार्य जे आहे, तर मला एक सांगायचं आहे, की तुमचं जे काम असेल तर हे जादुई काम ते जादुई काम समजा. उदाहरणार्थ मी टीचर आहे. तर माझं विद्यार्थ्यांना शिकवणं हे काम आहे. हे माझं पहिलं काम आहे. तर मी हं. बऱ्याच वेळा ऐकते आपल्या मुंबई महापालिकेच्या शिक्षकांच्या, की काय आपली मुंबई पालिका अशी उलटी-पालटी वगैरे. तर मी आतापर्यंत सांगते, मी कधीही असं मुंबई महापालिकेला असं बोलली नाही. कारण मला माहिती आहे, की माझं जे मी आज ज्या ठिकाणी या ठिकाणी आहे ना, ते या मुंबई महापालिकेमुळे वर आहे. तर आपण या कामालाच वर्क इज वर्शिप असं मी पहिल्यापासूनच समजते. आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं होतं, की तुमच्या 1-1 मिनिटाचा पगार किती आहे? तर मग हीच पूजा. हां, नाही आणि आचार्य मॅडमनी सांगितलं होतं, की तुम्ही तुमचा महिन्याचा पगार आणि त्याला तुम्ही 1 दिवसाला पगार आणि 1-1 मिनिटाचा पगार काढा, की त्या एकेका मिनिटाच्या पगाराची काय व्हॅल्यू आहे.
तर नेहमीच आपण आपल्याला जे म्हणजे आपलं जे प्रोफेशन असेल ॲज अ गृहिणी ज्यावेळेस आता आपल्याला सुट्टी आहे, तर आज आपलं गृहिणी म्हणून, तर गृहिणी म्हणून आपलं काय काम आहे किंवा ॲज अ टीचर म्हणून किंवा तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनिअर असाल, तर तुमचं जे काही प्रोफेशन असेल, त्या प्रोफेशनचा जर तुम्ही प्रत्येक मिनिट न मिनिट जर उपयोगी आणला आणि त्याला मॅजिकलरित्या जर तुम्ही केलं, त्याच्याबद्दल कुरबुर, कटकट न करता उलट ते आनंदाने जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये आणि आपल्याला सहाय्यक समजा एखादी समस्या आली सुद्धा, तरी सुद्धा आपल्याला सहाय्य करायला लोक असतात, येतच असतात. तर उद्या फुल मून आहे. तर फुल मूनबद्दल मी तुम्हाला काही सांगितलं होतं रिच्युअल्स तुला बोलले होते मी, की म्हणजे एक टब घ्यायचा म्हणजे एक बाथ टबमध्ये इप्सम सॉल्ट टाकायचं. तर आपल्याकडे इप्सम सॉल्ट नाहीये, तर आपण साधं पाणी सुद्धा त्यामुळे टाकलं तरी चालेल. तर काय सर्वात पहिले टाकायचं? साधं पाणी जाडं मीठ असतं ना, जाड मीठ हां, समुद्राचे जाड मीठ. ते जाड मीठ टाकायचं. जाड नसेल तर बारीकही टाकलं तरी चालतं. तर फुल मूनचे रिच्युअल्स का महत्वाचे आहे? तर आपल्याला सर्वात जवळचा जो प्लॅनेट जो आहे तो म्हणजे तो चंद्रच आहे आणि चंद्र हा हं, मनाचा कारक आहे. तर आपल्या मनावर म्हणजे आपली जी काही कशा क्रिया आहेत त्या सगळ्या मनावरच अवलंबून असतात. समजा आपलं मन प्रफुल्लित असेल तर आपल्याला काम करायला उत्साह वाटतो आणि ते काम आपण व्यवस्थित करतो. पण जर मन आपलं उदास असेल, तर काय होतं की आपण ते काम व्यवस्थित करायला आपलं मन लागत नाही आणि किंवा माझ्या तर त्या चुकाच होतात. माझं मन जेव्हा व्यवस्थित नसेल ना, तेव्हा मला कोणीतरी घाई-घाई करत असेल, तर मग मी आता सांगते. पूर्वी मी घाबरायची, पण मी आता सांगते, "थांबा, गप्प बसा. मला माझ्या हिशोबाने काम करू द्या. मला माझ्या हिशोबाने काम व्यवस्थित मी करते आणि मी वेळेत करणार, परफेक्ट करणार." तर त्यासाठी आपल्याला फुल मूनचे रिच्युअल्स करावे लागतात. तर एक साधं सोपा उपाय सांगते. बाकीचे बऱ्यापैकी कठीण आहेत. म्हणजे एक सोपा उपाय सांगते, की जो मी मागच्या वेळेस केलेला मागच्या मूनला. तर मोठा टब घ्यायचा आपल्या घरात असेल तर हो. तर त्या टपामध्ये पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये जवळ-जवळ 2 मुठा इप्सम सॉल्ट. इप्सम सॉल्ट आपल्याकडे नसेल, तर मग ते इप्सम सॉल्ट का की ते निगेटिव्हिटी खेचून घेतं आपल्या शरीरातली जास्तीत जास्त. पण साधं समुद्री मीठ सुद्धा टाकलं ना आपण तरी चालतं. ते सुद्धा हे खेचून घेतं आणि जास्मिन ऑइल टाकायचं किंवा जोजोबा आल्मंड ऑइल जर असेल घरामध्ये, आपण लावतो बघा केसांना, तर ते आल्मंड ऑइल हां, असेल तर तेच. ते टाकायचं आणि 2-3 थेंब ते टाकायचे किंवा रोज माझ्याकडे रोज इसेन्स आहे. तर तो मी मागे बघा तो एक हे करायला पाठवलं होतं तुम्हाला. हां, काय म्हणता बरं ते बॉडी वॉश करायला एक टाकलं होतं त्यावेळेस मी आणले होते ते रोजचे इसेन्स. तर ते रोज इसेन्स हं, टाकायचे आणि काय करायचं, की गुलाबाचं एक फुल घ्यायचं आणि ते असं हळू त्या पाण्यावर असे वर असे डेकोरेटिव्ह पद्धतीने ते टाकायचे. एक छोटी सर्वात पहिले काय करायचे आपली बाथरूम आधी धुवून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर ते हं. टपात हे सगळं टाकायचं आणि तिथे आपण शांतपणे पाय बुडवून जसं आता आपल्याकडे टप असेल, तसं आता आपल्याकडे काय तुझ्या लेकीकडे परदेशात काय कसे मोठे-मोठे असतात, तसे नसतात आपल्याकडे. आपण थोडा वेळ हां, पाय बुडवायचे, हात बुडवायचे, जसं आपल्याला जमेल तसं करायचं आणि एक कॅन्डल लावायची शांतपणे आणि हात-पाय अगदी म्हणजे असं वाटतं एखाद्या महाराणीचा लूक येतो म्हणजे आपल्याला. आपण बघतो बघा ते पिक्चरमध्ये फिलिंग त्या महाराण्यांना वगैरे कसं त्यांच्या पाय वगैरे हे धुवायचे आणि छानपैकी असं अत्तर वगैरे लावायचे. तर तसं एक लूक येतो आणि हातामध्ये तुमच्याकडे जो एखादा क्रिस्टल असेल, आता मी काढून हे बघा असा क्रिस्टल तुमच्याकडे एखादा क्रिस्टल असेल ना, तर आपल्या हातामध्ये तो असा पकडून ठेवायचा. आपल्या राइट हँड तुमचा जो वर्किंग हँड असेल, कोणाचा लेफ्ट असतो, कोणाचा राइट असतो. वर्किंग हँडमध्ये तो क्रिस्टल असा पकडून ठेवायचा. तो जेवढा वेळ आपण बाथ करू, अंघोळ करू त्यावेळेस आणि तो विचार करायचा, की ही माझी निगेटिव्हिटी या पाण्यामध्ये सोक होते आहे. क्रिस्टल का आपण हं, हातात धरायचा? तर ते पॉझिटिव्हिटी येण्यासाठी. निगेटिव्हिटी आपली जाते आणि या क्रिस्टलमुळे आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. तर अशा प्रकारे आपण 20 मिनिटं हे रेमेडी करायची आहे आणि त्यानंतर मग आपण आपला मॅजिकचा जर अभ्यास केला तर मॅजिकमध्ये हेल्थबद्दल 10 हे लिहायचे. अफर्मेशन लिहायच्या.
वेल्थ बद्दल 10 आणि रिलेशनशिप बद्दल 10 अशा 30 अफर्मेशन आपण हे करायच्या आणि बाहेर जायचं. ओपन स्पेस जिथे असेल म्हणजे आपल्या घराच्या खिडकीजवळ गेलं तरी चालेल. आय एम रेडी अँड रिसेप्टिव्ह टू रिसीव्ह ऑल अबंडन्स इन द युनिव्हर्स. आय एम रेडी अँड रिसेप्टिव्ह टू रिसीव्ह ऑल गुड थिंग्स इन द वर्ल्ड अशा काही अफर्मेशन किंवा आय एम स्ट्रॉंग, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम एनर्जेटिक अशा म्हणायच्या. मी आपल्या शाळेतल्या मुलांकडून पण रोज करून घेते. ते नवीन-नवीन अजून मला सांगत असतात. मी सांगितलं ना हेल्दी, वेल्दी, आय एम इंटेलिजंट, आय एम ब्युटिफुल काय-काय ते सांगत असतात. तर उलट त्यांच्याकडून पण आपण शिकतो त्या मुलांकडून हो. आणि असे हे माझा रिच्युअल्स तरी मुलगा म्हणायचा आय एम हिरो. आय एम हिरो. तर असं रिच्युअल्स तुम्ही उद्याच्या पौर्णिमेच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त करा आणि भगवान गौतम बुद्धांच्या कृपेने आपल्या आपल्या आयुष्यामध्ये शांती येऊ दे, समाधान येऊ दे, आयुष्यात भरभराट येऊ दे, ही सदिच्छा व्यक्त करते आणि आपण इथेच थांबूया. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी थँक यू, मच. थँक यू, थँक यू व्हेरी मच. स्टॉप करते. रेकॉर्डिंग